सुचवायचं, आपलं मत त्यांच्यावर नाही लादायचं. संसारात ऐकावे जनाचे आणि करावे मनाचं असते, तसंच करायचं असतं. आता तुलाच नाही का त्या माणसाशी मी लग्न करू नको असं तुला सुचवलं होतं, पण शेवटी तुझं मत तू घेतलंस. तेच ना, माझ्या आयुष्याची माती झाली ती भैरवीच्या आयुष्याची व्हायला नको. हेच हेच म्हणायचंय मला. या काय रे काय कांदा मला कशात दे तू कापना. ते कापाल नाही देऊन राहिली. खा कचा कचा खा. तोंडाले वास येऊन राहिला दारूचा. ते भाऊजी पाळतील ना तर काहीतरी हाकलून देतील आपल्याला. घ्या ते खा. इंग्लिश पियाला ना मग मला ना आता तू ओनियन दे. धरून फेकून देतो. ओनियन फोनियन. दारू दारू असते. इंग्लिश असू दे देशी असू दे दारू दारू असते. ते तोंडाले वास मारते. लोकांना लक्षात आलं तर आपल्याला फेकून देतील बाहेर. घ्या कचा कचा खाऊन घ्या. लवकर खाऊन घ्या. नको ना मला. तुमच्या दारूचं काय करायचं पण समजून नाही राहिलं. इकडे तुम्ही दारू पिता आणि तिकडे ती निलिमा ठिलिमा माय रगत पिते. काय झालं आता. काय झालं ते विचारा मला. काय नाही झालं बाबा. शब्दाचे खेळ खेळत नका जाऊ बरं. माय काय माय मनाची व्यथा समजून घ्या ना तुम्ही. ते बाई ते एसटी मध्ये कशा बायका शिटा पकडाले भांडतात एकमेकाच्या झिंजा उपटतात तसे ते बाई माया झिंजा उपटायला निघाली होती. तुझ्या जिंजा बाप केवढी डेअरिंग. बाबा एवढी डेअरिंग तुझ्या जिंजा. मला असं वाटतं तिला अशी झोपाची सवय ना सोफ्यावर अशी अशी झोपते ना असं वाटतं जाऊन तिचं नरडं असं धरावट कचकन नग दाबून तिला जीवच घ्यायचं असं मला वाटते. नाही तुला सांगतो ती ना माझ्या आजूबाजूला फिरते. अशी धंदे करते का आणि तुम्हाला लाज नाही वाटत. तुम्ही माय लव ना. अरे हो एवढं स्वतःवरून स्वर्ग गाठते. वय काय झेपेल का मला ते. फिरते म्हणजे लक्ष ठेवते ना मायावर. कोण म्हणजे मी कुठे जातो कोणाशी बोलतो काय बोलतो. तुला सांगतो फक्त मी नाही अनिश आणि भैरवी दोघांवर पण लक्ष ठेवणं. सवय दिली. मागे मागे जाते काय करतात काय नाही असं करते ती माहिती. मग बाबूला टेन्शन सुंदरी आहे. मग बाबूला टेन्शन येतं ना. मग बाबू काय करतो बाबू माझ्याकडे येतो. आता माझ्याकडे आल्यानंतर माझ्याकडे एकच उपाय आहे ना आपला दुसरे उपायच नाही तुम्हाला माहित. दारूनच वाट लावली. त्या एक अनिश बाबूचं काय करा बापा मला समजून तू टेन्शन घेतेस काय करू नकोस. टेन्शन तुला सांगतो का बाबा भाऊला ना माझ्या हातातलं म्हणजे ते आता ती भैरवी आहे की नाही ती त्याचं कर्ज उतरवेल म्हणजे त्याला पैसे मिळतील. आता त्याला पैसे मिळले की ते आपले आपण काय करू बाबा ढल्ला मारू घेऊ सगळं आणि चावतो. पहिल्यांदा दारू पिल्यावर बुद्धीची गोष्ट केली तर मी आहे ना जाऊ परत. जर जनाची मनाची ठेवा ना. मी काय म्हणतो मला तुमचा हा उपाय पटला. त्या बाबूले गंडा घालून डबल घेऊन पळून जाऊ आपण. पण त्याआधी निलिमा ठिलिमाचं काहीतरी करावं लागतं. तिला इंगा दाखवा लागते. कारण एका घरात 2 ज्वालामुखी राहू शकत नाही. हा स्फोट होईल. मला असं तिला जाऊ दे आपण चुपचाप निघूनच जाऊ. ती आणि तिचा भाऊ करत बसतील काही धिंगाणा. जेवण झालं मग कांदा खायला कापते तो. खाऊन घ्या ना कांदा. एवढी जास्त झाली तुम्हाला थोडासा कांदा ऐका मी थोडं थोडं तुकडे करून देतो. खा ना बापा. काय रे काय झालं असा का बघतोयस. हे बघ अनिश तुझी गाडी पोलिसांनी टो करून नेली. समोरच्या गाडीचं जरा जास्त नुकसान झालंय. भैरवी म्हणाली म्हणून. भैरवीशी बोलायचं नाही. भैरवी पासून लांब राहायचं. का मी नसताना फार गप्पा मारता का रे तुम्ही. काही काय बोलतोयस. वेळ लागलाय का तुला. मग आज संध्याकाळी जेव्हा मी नव्हतो तेव्हा तिच्याशी बोलायची गरज काय होती तुला. अरे तुमच्या त्या निलिमा आत्याला उगाच फालतू कारण द्यायची नाही मला. हुशार
तू तुझ्या बायकोला सोडलायस, तू तुझा संसार मोडलायस. तुला काय वाटतं मला कळत नाही? मला बघून तुझ्या पोटात दुखतंय, हो ना? मूर्ख आहेस का तू? काही काय बडबडतोयस? असंच आहे, माहिती आहे मला, सगळं कळतंय मला. पण काय आहे तुषार, मी आणि भैरवी एकत्र राहतोय, सो उगाच आमच्या दोघांमध्ये फूट पाडायचा प्रयत्न करू नकोस. अरे बाबा, मी असं का करेन? मग तिला भेटून माझ्याबद्दल खोटं नाटक का सांगतोयस? काय सांगितलं मी? हे सगळं माहिती आहे मला. अनिश, सांगायचं असतं ना तर अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या असत्या मी भैरवीला. आणि आता सुद्धा तू दारू पिऊन गाडी चालवत होतास हे कळलंय मला. आणि ती केस रफादफा करण्यासाठी तू काय करशील हे सुद्धा माहितीये मला. पण मी हे तिला कळू देणार नाहीये. त्यामुळे माझ्याबद्दल वेडवाकडे बोलण्याआधी 10 वेळा विचार कर अनिश. बरं समा, आपल्याला आपला ब्रँड ना लोकांच्या डोळ्यासमोर आणायला हवा. त्यासाठी काय करता येईल याचा विचार कर ना. माऊ, पण त्यासाठी तू एक एजन्सी का हायर नाही करतस? हो, पण त्याच्यासाठी खूप पैसे लागतील बाळा. पण आता आहेत ना आपल्याकडे पैसे. ते नाही वापरता येणार आपल्याला. का? कालच गाडीचा ऍक्सिडेंट झालाय, खूप डॅमेजेस झालेत. कॉम्पेन्सेशन आहे. अनिशला त्याच्या बॉसला ते कॉम्पेन्सेशन द्यावं लागणार आहे. पण माऊ, म्हणजे सगळे पैसे त्यातच जाणार आपले? बाळा, आपल्याच माणसासाठी आपण खर्च करणार आहोत ना पैसे. मग ठीक आहे, डोंट वरी, आपण आपलं काम सुरू ठेवूयात. बाबा, तुम्ही पण काहीतरी आयडिया सुचवा ना. मला काय वाटतं, आपण ना कापडी पिशव्यांवर आपल्या कंपनीचं नाव पेंट करूया का? गुड आयडिया. मग सगळेजण आपण त्याच पिशव्या वापरूया. आजोबा, तुम्ही ऑफिसला 30 पिशवी घेऊन जा. हा तर चालेल चालेल. आपण ना इन्फ्लुएन्सरची मदत घेऊन ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट करायला लागू. डन, त्यांच्याशी मी बोलते. ग्रेट. हा आणि ते पेपरमध्ये ते निळे गुलाबी असे कागद पाठवतात ना छापून, हा म्हणजे सगळीकडे वाटायला. हा ते पण आपण करू. काय आमच्या वेळेस नाही असंच करायची जाहिरात. हो वाव, दॅट्स अ ग्रेट आयडिया. चालेल मला. हा आणि मी आणि ईश्वर आम्ही दोघे चालायला जातो ना सकाळी, तेव्हा बरेच लोक असतात तिकडे, त्यांच्यात आपण पत्रकं वाटू. डन. ऑल्सो मी कॉलेजच्या नोटीस बोर्डवर लिहिते की ओपन फॉर दिवाळी ऑर्डर्स. फक्त माऊ, आपल्याला आता एक जागा लागेल हा मोठी. काय झालं? ऍक्च्युली त्या जागेसाठी डिपॉझिट म्हणून जे पैसे वापरायचे होते ते आता नाही वापरता येणार. पण बघू, आपण काहीतरी करू. माझ्या 2 समजूतदार आणि धडाडीच्या लेकी भविष्य घडवण्याचा प्रयत्न करतायत आणि माझा मुलगाच त्यात अडथळे आणतोय. असं नका ना म्हणू बाबा. हे बघा, हे सगळं तात्पुरतं आहे. बाबा, अनिश एकदा का या दुष्टचक्रातून बाहेर निघाला ना, सगळं छान होणार आहे बघा. आपण एकदा शेवटची त्याला मदत करूया ना, आणि पुढे जाऊन तो आपल्या बरोबरच काम करणार आहे. सगळं छान होईल. मग वास्तू तथास्तू म्हणते गोरी तुला. नियती नेहमी चांगल्या माणसानं साथ देते. तुम्हा दोघींना नक्कीच साथ देईल. मामा, कसं जमवलं कसं? बायकांना वाटतं त्यांच्याचकडे फक्त ट्रिक्स असतात. त्यांच्या ट्रिक बुक मधली एक ट्रिक वापरली काल मी. कोणते ट्रिक? भैरवीच्या कुशीत शिरून 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 रडलोय. त्यांनी पैसे दिले.
हे पण ते स्वतः जाणार होते ना सेवानीकडे. हा तुषार, तू येतोयस ना माझ्या बरोबर सेवानीकडे? नाही अगं, मला आत्ता नाही जमणार. का? ऐक ना, पण मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. मी भेटून बोलतो तुझ्याशी. मग बोल ना. अनिश आहे का तिथे? हो आहे. तुला बोलायचंय का अनिशशी? नाही नाही, मला नाही बोलायचंय. आपण नंतर बोलूयात ना. हा, बाय. अरे तुषार, भैरवी काय झालं? नाही जमत आहे त्याला. हे बघ, तू एकटी नको जाऊस. मी करीन मॅनेज. तू फक्त मला पैसे दिलेस तर बरं होईल. हवं तर तू मला आता 5 लाख दे. $5 लाख. हा हो, पण ते बाकीचे मग ते गाडीवाल्याला द्यायचेत ना. ते दारू पिऊन गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल करू नये म्हणून द्यायचेत ना. तेही मिळाले. पप्पा ते पण मिळाले का? कसे मिळाले? आता तो माणूस 5 लाख रुपये मागतोय ग. नाहीतर माझ्यावर ड्रिंक अँड ड्राईव्हची केस करेल म्हणतोय. खूप मोठा माणूस आहे भैरवी तो. मी अडकणार भैरवी, मी अडकणार. हे उरलेले 5 लाख या सेवानीचा हिशोब संपला मामा. माझ्या डोक्यावरचं कर्ज उतरलं.